नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. डाळ गंडोरी, फौजदारी डाळ, मिरच्यांची भाजी हे सगळे पदार्थ त्यांची नावं ऐकली की तोंडाला पाणी सुटतं. कारण ही सगळी नावं जी आहेत, हे सगळे पदार्थ जे आहेत ते आपल्या खानदेशातले आहेत आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारे या भाज्या बनवल्या जातात. कारण मी जवळपास 10-12 लोकांचे इंटरव्ह्यू घेतले आणि सगळ्यांनी रेसिपी जेव्हा मला सांगितली, प्रत्येकामध्ये थोडं व्हेरिएशन होतं. तर मे बी मला असं वाटतं की ते एका गावातून दुसऱ्या गावात किंवा दुसऱ्या शहरात बनवत असतील तर तिथला प्रकार जो आहे तो ते थोडासा बदल होत असेल. त्यातल्या त्यात मी 2-4 लोकांना विचारून एक प्रकार ठरवला, तो म्हणजे मिरच्यांची भाजी. चला करूयात मिरच्यांची भाजी. आणि या भाजीसाठी आपल्याला अशा मोठ्या मिरच्या हव्यात. या जास्त तिखट नसतात. या स्पेशली जळगावहून मिरच्या आणलेल्या आहेत. त्यानंतर तुरीची डाळ, साधारण एक 350-400 ग्राम तुरीची डाळ असेल तर एक 25-30 मिरच्या पुरे. जिरं आपल्याला लागेल. त्यानंतर धने पावडर, जिरे पावडर, लसूण, भाजलेले शेंगदाणे आणि या लवंगी हिरव्या मिरच्या या धुवून आपल्याला या देठासकटच वापरायच्या आहेत. आणि सगळ्यात पहिले तुरीची डाळ आणि हिरव्या मिरच्या त्या पहिले शिजत ठेवू. तुरीची डाळ मी धुवून घेतली आहे. कुकरमध्ये थोडंसं पाणी, थोडंसं म्हणजे किती, डाळ शिजवायला साधारण दुप्पट पाणी लागतं, तेवढं दुप्पट पाणी, थोडं मीठ, हळद आणि हिंग हे घालून त्यामध्ये तुरीची डाळ धुतलेली आणि या ज्या हिरव्या मिरच्या आहेत या मिरच्या अशा मधून पोटातून धुतलेल्या मिरच्या असं मधून याला चिरायचं आणि यात घालायच्या. याचा जो मसाला आहे तो थोडा वेगळ्या पद्धतीचा आहे, तो आपण करून घेऊ. आणि त्यासाठी कढई, त्यामध्ये हिरव्या मिरच्या थोड्या तेलात परतून घ्यायच्या, जिरं, लसूण, या तिखट मिरच्या आहेत आणि त्याबरोबर शेंगदाणे हे व्यवस्थित भाजून घेतले आणि हे सालीसकट आपल्याला वापरायचे आहे. कसं असतं की जनरली मी घेतले असतं याची साल काढून घेतली असती, पण सालीसकटच वापरायचे असं जेव्हा मला सांगण्यात आलं तेव्हा म्हटलं नाही, ह्याच्यात काहीतरी गंमत दिसते. आणि हे पाणी न टाकता आपल्याला असं जाडसर वाटून घ्यायचं आहे. याला व्यवस्थित आपण इथे घोटून घेऊ. मिरच्या सगळ्या घोटून घ्यायच्या. एक पदार्थ त्यांची बनवण्याची वेगवेगळी पद्धत इतकं काय काय देऊन जातं ना मनाला समाधान, खरं सांगतो. तेल तापल्यावर त्यामध्ये हिंग, त्यानंतर ही वाटलेला हा जो मसाला आपण घेतला तो ह्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं. ह्याला तेल सुटेस्तोवर भाजायचं, म्हणजे ह्याच्यामध्ये कसं शेंगदाणे भाजलेले त्याला सुद्धा तेल सुटेल आणि नंतर हे एकत्र होऊन तेल खमंग असा त्याला सुवास येईल. यामध्ये आता आपण थोडीशी हळद घालू, जिरे पावडर, धने पावडर आणि याला पुन्हा आपल्याला तेल सुटेस्तोवर परतून घ्यायचं आहे. आणि ह्याला तेल सुटल्यानंतर यामध्ये आपल्याला ही घोटलेली डाळ घालायची. आणि हे व्यवस्थित उकळून घ्यायचं आपल्याला. चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर आतमध्ये घालू आणि वरूनही घालू. कोथिंबीर
तर अशी ही जळगाव स्पेशल मिरच्यांची भाजी आपल्याला सांगितली होती जळगावचेच दत्त डेअरी फार्म असलेले ऋतिका राणे यांनी. त्यांना खूप खूप धन्यवाद. आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज घेऊन आपण पुन्हा तुम्हाला भेटूयात. तोपर्यंत लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा मास्टर रेसिपीज.